जीवनातलं सुख आणि आपल्या जीवनातलं दुःख जर सांगायचं झालं तर फक्त स्वामींना सांगा, इतरत्र कुणाला सांगू नका. सोडवणारे ते एकच आहे. कारण त्यांचं वाक्य आहे, भक्ता फक्त तू माझं धावा कर, मनोभावाने सेवा कर, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आपल्या जीवनातलं सुख आणि आपल्या जीवनातलं दुःख जर तुम्ही शेजाऱ्याला सांगाल तर शेजारा ऐकताना त्या ठिकाणी शेजारचा रडून ऐकल आणि जगाला सांगताना हसून सांगल. आज आपण त्या ठिकाणी दुसऱ्या दिवसाच्या त्या ठिकाणी कथेमध्ये सर्व मंडळी उपस्थित आहे. कालचा भाग जर तुम्ही आम्ही पहिला काल कथेला त्या ठिकाणी वेळ झाला होता, आजही तेवढा उशीर झालेलाच आहे. पण ऐका, त्या ठिकाणी काल आपण दत्त भगवान परमात्म्यांचं त्या ठिकाणी अवतार कार्य त्या ठिकाणी प्रगटीकरण त्या ठिकाणी तुम्ही आम्ही पाहिलं. स्वामींचं अवतार कार्य त्या ठिकाणी कसं आहे, त्यांची परंपरा काय, दत्त संप्रदाय त्या ठिकाणी असा कसा उदयाला आला, नवे नवे दत्तात्रयांचं अवतार कार्य कसं आहे, त्यांचं येणं कशा करिता आहे. एक संत जन्माला येतात जगाच्या कल्याणाकरिता. ऐका बरं, वाक्य लय गोड आहे. तुम्हा आम्हाला या ठिकाणी मृत्यूलोकामध्ये जन्माला यावंच लागत असतं बाबा. कशाकरिता तर कर्म भोगण्याकरिता, आणि दुसरं वासना शिल्लक राहिली तर. संत महात्मे येत असतात कशाकरिता असं जर कुणी विचारलं तर जगाच्या कल्याणाकरिता. आणि देवाला यावं लागतं कशाकरिता, धर्मावर त्या ठिकाणी गगलानी आली, भक्तांवरती संकट आलं का देवाला त्या ठिकाणी इथं यावंच लागत असतं महाराज. तिन्हीलाही उत्तर आहेत. माणूस म्हणून तुम्ही आम्ही या मृत्यूलोकात जन्माला आलो कशाकरिता, तर त्याचं कारण आहे, एक वासना शिल्लक राहिली का माणसाला जन्माला येणे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, एक वासना शिल्लक राहिली का माणसाला जन्माला येणे आहे. दोन, माणसाचं कर्म शिल्लक राहिलं का ते कर्म भोगण्याकरिता प्रत्येकाला या मृत्यूलोकामध्ये येणे. केले कर्म झाले त्याची भोग आले आणि उपजले मेले ऐसे किती. कितीतरी लोक जन्माला आली आणि कितीतरी निघून गेली, पण कर्म कधी कोणाला चुकलं नाही. एक माणसाला इथं जन्माला येणे, एक वासना आणि त्या ठिकाणी कर्म. आणि दोन, संत येत असतात कशाकरिता असं जर कोणी विचारलं तर संताचं येणं त्या ठिकाणी एकच आहे महाराज, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती आणि देह कष्ट भीती परोपकार आहे. या जगाचं कल्याण व्हावं, तुम्हा आम्हाचा उद्धार व्हावा. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धारावया आले दीनजना. दीनजनाचा उद्धार करण्याकरिता संत महात्मे येत असतात. आज संतांचं त्या ठिकाणी प्रागट्य कर. गेल्या आपण त्या ठिकाणी कालच्या कथेमध्ये पाहिलं, देव कशाकरिता येतो असं जर कोणी विचारलं, धर्मरक्षा अवया अवतार घेशी. आणि आपल्या पाळीशी भक्तजना, आपल्या भक्तांवर संकट आलं का देवाला यावं लागत असतं. कालच्या कथेमध्ये त्या ठिकाणी आपण दत्तात्रयांचा त्या सर्व अवतार श्रीपाद स्वामी त्या ठिकाणी सांगितले, त्यांचं प्रागट्य करत श्री नरसिंह सरस्वतींचं त्या ठिकाणी कसं आहे. आणि त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांचं त्या ठिकाणी कर्दळी वनामध्ये त्या ठिकाणी 300 वर्षाची तपश्चर्या त्या ठिकाणी तुम्ही आम्ही श्री नरसिंह सरस्वतींची तुम्ही त्या ठिकाणी काल पाहिलेली. 300 वर्ष तपश्चर्या केली म्हणून त्या ठिकाणी श्री स्वामी समर्थजी महाराज वारुळातून या जगाच्या कल्याणाकरिता प्रगट झाले. संत महात्मे येत असतात बाबा, या जगाचं कल्याण त्या ठिकाणी बुडते हे जन न देखावे डोळा आणि येतो कळवळा म्हणून या जगाच्या कल्याणाकरिता संत महात्मे येत असतात. येण्याचं कारण तेच आहे, स्वामीजी त्या ठिकाणी इथं त्यांचा त्या ठिकाणी अवतार झाला. नवे नवे तर स्वामीजी त्या ठिकाणी आले कशाकरिता, तर तुम्हा आम्हा जडजीवाचा उद्धार होण्याकरिता. अवतार तुम्हा धराया कारण, टाळी वाजवा, भजन करा, बोला सर्वांनी. तुम्हा धराया कारण, अवतार. बाबा श्रीकांत महाराज, एक टाळी वाजवा. संत काय येतात, या सविंदनेकर मंडळी या पुढे या, एक टाळी वाजवा. अवतार तुम्हा हे हो धराया कारण, अवतार तुम्हा हे हो धराया कारण, अवतार. उधरया जना जडा जीवा
या जना जड जीवा अवतार तो धराया अवतार तुम्हा धराया कर रे अवतार तुम्हा धराया श्री स्वामी समर्थ महाराज आदरणीय महाराजांनी खूप गोड असं प्रमाण दिलं. संत महात्मे काय येतात किंवा कशाकरिता त्याचं कारण त्या ठिकाणी सांगत असताना अवतार तुम्हा धराया कारण त्यांचा अवतार याच्याकरिताच आहे, उद्धाराया जन जडजीवा. जडजीवाचा उद्धार करण्याकरिता संत महात्मे या ठिकाणी या मृत्यू लोकामध्ये त्या ठिकाणी या ठिकाणी आलेत. कशाकरिता तर तुम्हा जडजीवाचा उद्धार करण्याकरिता. म्हणून त्या ठिकाणी श्री स्वामी समर्थजी महाराज नवे करून आधी करून संत महात्मे सर्वच आहे. मौलिक ज्ञानोबरायांपासून तर त्या ठिकाणी स्वामी समर्थांपर्यंत सर्व संत मंडळी तुम्ही आम्ही पाहून घ्या, त्यांचं कार्य फक्त एकच आहे का जगाचं कल्याण आणि उद्धार. संत जास्त दिवस राहत नसतात. संत दिसायला तुमच्या आमच्या सारखेच आहे महाराज. समुद्र नदी नो हे पैगा पाषाण म्हणून लिंगा संत नवती जगा मानसा त्या सारखे. संत दिसायला जरी तुमच्या आमच्या सारखे असले पण त्यांच्यात आणि तुमच्या आमच्यात खूप मोठी तफावत आहे. आपण फक्त आपली चिंता करतो पण संत जगाची चिंता करतात. म्हणून आपल्या जीवनातलं सुख आणि आपल्या जीवनातलं दुःख बरं का आई, आपल्या जीवनातलं सुख आणि आपल्या जीवनातलं दुःख आपण शेजाऱ्याला सांगू नका. आपल्या जीवनातलं सुख आणि आपल्या जीवनातलं दुःख जर तुम्ही शेजाऱ्याला सांगाल तर शेजारा ऐकताना त्या ठिकाणी शेजारचा रडून ऐकल आणि जगाला सांगताना हसून सांगल. आपल्या जीवनातलं सुख आणि आपल्या जीवनातलं दुःख त्या ठिकाणी ऐकताना त्या ठिकाणी रडून ऐकल पण जगाला सांगताना हसून सांगल. म्हणून आपल्या जीवनातलं सुख आणि आपल्या जीवनातलं दुःख जर सांगायचं झालं तर फक्त स्वामींना सांगा, इतरत्र कुणाला सांगू नका. सोडवणारे ते एकच आहे, कारण त्यांचं वाक्य आहे, बघता फक्त तू माझा धावा कर, मनोभावाने सेवा कर, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहेच आहे. फक्त मनोभावाने सेवा करा.